नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, पंतप्रधान मोदी ज्या रीतीने काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करतायत आणि त्यांनी जो काही मुद्दा पुढे आणलेला आहे राजस्थानमध्ये, त्यांची जी सभा झाली त्याच्यामध्ये, की काँग्रेस ही जी आम जनता आहे किंवा 80% जे हिंदू आहेत त्यांची जी काही संपत्ती आहे ती काढून घेणार आपली सत्ता आल्यानंतर आणि ती अल्पसंख्याकांमध्ये म्हणजे मुसलमानांमध्ये वाटणार, असा काहीसा त्यांचा प्रचाराचा रोख पंतप्रधानांचा दिसतो आहे. अर्थात असं डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं नाही की हिंदूंची काढून मुसलमानांना देणार वगैरे, पण मतितार्थ तोच आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्व धर्मांना समान वागणूक द्या, असं पंतप्रधानांचं म्हणणं आहे. आणि काँग्रेसने आपल्या जे घोषणापत्रामध्ये म्हटलेलं आहे त्याच्याविषयी पंतप्रधान बोलत आहेत. ह्याच्याविषयी मतमतांतर असू शकतात, पण तो त्यांनी मुद्दा केलेला आहे आणि जोरदार केलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की पंतप्रधानांनी हा मुद्दा केल्यानंतर जे इतर प्रमुख नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी तो जोरदार उचलून धरलेला आहे निश्चितपणे, कारण तो फायदेशीर आहे भारतीय जनता पक्षाकरता. आता मित्रांनो, हे सगळं चाललं असताना म्हणजे काँग्रेस बॅकफुटवर असतानाच सॅम पित्रोदा हे राहुल गांधीचे मित्र आणि ॲडवायझर आहेत. हे अमेरिकेत की इंग्लंडमध्ये कुठेतरी असतात. तिकडून ना त्यांनी एक असा मोठा दगड हाणला आहे काँग्रेसवरती. आणि तो काय दगड आहे की वारसा हक्काने त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेमध्ये जर माणूस त्याचं निधन झालं एखाद्या माणसाचं, त्याची संपत्ती जी आहे त्याच्यातला 45% भाग त्याला मिळतो आणि 55% भाग जो आहे तो सरकारकडे जातो. अशाचं विधान त्यांनी ह्या सगळ्या गडबड गोंधळ जो चाललेला आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरनं त्याच्या ती सगळी कॉन्ट्रोवर्सी चालू असतानाच त्यांनी हा मोठा एक दगड मारलेला आहे काँग्रेसच्या दिशेने. म्हणजे काँग्रेसला सावरायचं सोडून ही मंडळी जी आहेत सॅम पित्रोदासारखी, ही आणखी काँग्रेसला गर्तेत ढकलत आहेत. आता मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा विषय सॅम पित्रोदा नाही आहे. आपल्या व्हिडिओचा विषय आहे दोन लोक. एक तर जयराम रमेश, जे कम्युनिकेशन हेड आहेत काँग्रेसचे आता, आणि दुसरे म्हणजे के.सी. वेणुगोपाळ. हे वेणुगोपाळ आहेत ना, हे येतात केरळमधनं, तिथनं ते मला वाटते निवडणुकीला पण उभे आहेत आता. पण ह्यांचं जबरदस्त जी दोस्ती म्हणा किंवा जवळीक आहे ही राहुल गांधींच्या बरोबर आहे. आणि राहुल गांधींचे कान आणि डोळे जर कोण असेल तर ते के.सी. वेणुगोपाळ आहे असं म्हटलं जातं. आता रिसेंटली काँग्रेसमधनं जी काही नेते मंडळी मोठी निघाली बाहेर किंवा जे प्रवक्ते निघाले, त्या सगळ्यांनी जर दोष कोणाला दिला असेल काँग्रेस आम्ही का सोडतो, तर दोन माणसं त्याच्यामध्ये आहेत. एक तर हे जयराम रमेश आणि हे के.सी. वेणुगोपाळ. आणि ह्या मंडळींनी आरोप केलेले आहेत की ही जी दोन मंडळी आहेत आणि इतर काही मंडळी जी राहुल गांधीच्या आसपास आहेत, ही कम्युनिस्ट विचारसरणीची लोक आहेत आणि ह्यांनी राम मंदिराकरता विरोध केलेला आहे, अशा तऱ्हेचं स्टेटमेंट्स बऱ्याच काँग्रेस सोडलेल्या नेत्यांनी दिलेलं आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की काँग्रेसमध्ये दरबारी राजकारण हे पहिलीपासून आहे. इंदिरा गांधींच्या वेळी R.K. धवन होते, त्याच्यानंतर राजीव गांधींच्या वेळी अरुण नेहरू होते, सोनिया गांधी होत्या तेव्हा अहमद पटेल सगळं बघायचे कारभारी म्हणून, आणि त्याच्यानंतर आता हे के.सी. वेणुगोपाळ हे सगळं जे काही कोणाला तिकीट द्यायचं, कोणाचं कापायचं, कोणाला कुठे पाठवायचं वगैरे सगळं हे राहुल गांधीच्या वतीने के.सी. वेणुगोपाळ पाहतात. आणि जे मीडियाशी जे काही महत्त्वाची कम्युनिकेशन्स करायचे असतील किंवा बोलायचं असेल किंवा मीडियाला काही सांगायचं असेल काँग्रेसच्या वतीने, जाहीरनामा असेल, हा सगळा प्रांत जो आहे तो जयराम रमेश यांच्याकडे आहे. आता मित्रांनो, प्रॉब्लेम कुठे आहे की जी नेते मंडळी सोडून गेली आहेत की जी सोडायच्या तयारीत आहेत काँग्रेस,
किंवा जी असंतुष्ट आहेत काँग्रेसमध्ये, यांना वाटतं की ही दोन मंडळीच जी आहेत ही ह्या सगळ्या नाशाला कारणीभूत आहेत काँग्रेसच्या. आणि हे खरंही आहे. कारण अनेकदा असं होतं की वेणुगोपाळ यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की त्यांना उत्तरेमध्ये जी काही राज्य आहेत आणि तिथलं राजकारण आहे त्याच्याविषयी म्हणजे ते ढ आहेत त्या संदर्भामध्ये, असं काँग्रेस सोडलेल्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि हे खरंही आहे. कारण ते येतात केरळमधनं, त्यांना उत्तरेतली माहिती असायचं काय कारण आहे. प्रश्न दुसरा असा आहे की तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशावरती राज्य तोच करतो ज्याचा वरचष्मा हा उत्तरेत असतो. यूपी असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, तिथनं येणारे नेते मंडळी हे अनेकदा असं दिसण्यात आलेलं आहे की ते आपल्या देशाचा कारभार चालवतात किंवा पंतप्रधान असतात. अशा वेळेला ह्यांना उत्तरेविषयी माहितीच नाही आणि हे काँग्रेस पक्ष चालवत आहेत. का तर ते फक्त राहुल गांधी यांच्या विश्वासातले आहेत म्हणून. आणि दुसरे जे आहेत हे जयराम रमेश हे कोणाला बोलूच देत नाहीत. मध्यंतरी असं म्हणतात की एक प्रेस कॉन्फरन्स व्हायची होती महत्त्वाची आणि ती प्रेस कॉन्फरन्स खरगे साहेबांनी म्हणजे जे अध्यक्ष आहेत त्यांनी घ्यायची असं ठरलेलं, पण त्याच्या अर्धा तास अगोदरच जयराम रमेशची घेऊन टाकली दिल्लीहून डायरेक्टली. म्हणजे कुठेतरी काँग्रेसमध्ये जे कोऑर्डिनेशन म्हणतात ना ते होत नाही आहे. आणि जी मंडळी जमिनीवरती राहून लढत आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा काँग्रेसच्या विरोधकांबरोबर, त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कुठलंही स्थान दिलं जात नाही. ही तक्रार आहे मित्रांनो, आणि ही तक्रार सातत्याने होत आहे. आणि ही तक्रार जी आहे ती केसी वेणुगोपाळ यांच्या संदर्भात जास्त होत आहे. कारण मध्यंतरी तुम्हाला माहीत आहे की संजय निरुपम यांनी जेव्हा काँग्रेस सोडली किंवा त्यांना काढण्यात आलं काँग्रेसमधनं, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर्स आहेत आणि त्याच्यापैकी एक पॉवर सेंटर त्यांनी वेणुगोपाळ यांचं नाव घेतलेलं. याच्यावरनं तुम्हाला कळू शकेल की ते किती महत्त्वाचे नेते आहेत आजच्या घडीला तरी. आणि काँग्रेसचे जे नेते आहेत जे असंतुष्ट आहेत ते खाजगीमध्ये असंच म्हणतात की हे 2 राहू केतू जे आहेत हे काँग्रेसला डुबवणार आहेत. आणि तुम्ही जर परिस्थिती पाहिली मित्रांनो एकंदरीत काँग्रेसची, तर राजकीयदृष्ट्या निश्चितच काँग्रेस अडचणीत आहे. त्यांना कळत नाही की कुठले मुद्दे आपण पुढे करायला पाहिजे, कुठले मुद्दे जे पंतप्रधान काढतायत त्यांना कसं उत्तर दिलं पाहिजे. ह्या बाबतीमध्ये पक्ष पूर्णपणे गोंधळलेला आहे. आणि या गोंधळलेल्या पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जर समर्थ नेता असेल किंवा नेता तेवढा समर्थ नसेल तर त्याच्याबरोबर काम करणारी मंडळी तेवढी ताकदवान असावी लागतात किंवा ती माहितीगार असावी लागतात किंवा ते पक्षाला तारून देणारी असावी लागतात. पण ह्या इकडे दोन्ही गोष्टीची वानवा आहे की नेत्याच्या बाबतीमध्ये हे सगळा आनंद आहे आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे हे जयराम रमेश आणि वेणुगोपाळ यांच्यासारखी माणसं, त्यांच्या बाबतीमध्ये जबरदस्त असंतुष्टता आहे पक्षामध्ये. अशावेळी हे 2 राहू केतू काँग्रेसची जी नाव आहे ती डुबवणार हे निश्चित दिसतं आहे. म्हणूनच लोक सोडून चाललेली आहेत. आणि एक थेअरी अशीही मांडली जाते की हा जो काही पराभव होऊ घातलेला आहे, मी होऊ घातलेला असं म्हणतो कारण निवडणुकीत काही होऊ शकतं, जनता काही कौल देऊ शकते, जनता उद्या काँग्रेसलाही कौल देऊ शकते. पण जर पराभव झालाच काँग्रेसचा आणि तो होणार असं मॅक्झिमम लोक म्हणत आहेत जे राजकीय पंडित आहेत ते, तर कोणाच्या तरी डोक्यावरती त्याचं खापर फोडायला पाहिजे. तर तेव्हा ही 2 डोकी वेणुगोपाळ आणि जयराम रमेश ही काँग्रेसने तयार ठेवलेली आहे की त्यांच्या डोक्यावरती याचं खापर फोडण्यात येणार आहे. असो, तुर्तास तरी जे असंतुष्ट आहेत काँग्रेसमध्ये किंवा मोठे नेते आहेत ज्यांनी काँग्रेस सोडलेली आहे त्यांनी असा आरोप केलेला आहे की ह्या 2 मंडळींना काहीही माहिती नाही आहे. जयराम रमेशबद्दल तर असं म्हणतात की ते मॉनिटर होण्याच्याही लायकीचे नाहीत आणि त्यांना जवळजवळ 5 की 6 टर्म राज्यसभा दिलेली आहे काँग्रेसने. हा आरोप आहे काँग्रेस नेत्यांचा, माझं म्हणणं नाही आहे. या काँग्रेस नेत्यांनी आरोप केला ज्यांनी सोडलेली आहे काँग्रेस. तर अशावेळी या 2 मंडळींची जी काही एक प्रस्थ काँग्रेसमध्ये आहे ते काँग्रेसला
रसातळाशी न्यायाला पुरेसा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जर काँग्रेस हरलीच 2024मध्ये तर गांधी कुटुंबियांकरता ज्याला म्हणतो ना की कोणाच्या डोक्यावरती आता हे अपयश फोडायचं, त्याच्याकरता ही 2 डोकी, जे 2 राहू केतू सो कॉल्ड, ज्यांना काँग्रेसवाले राहू केतू समजतात, असे 2 नेते, हे त्यांच्यावरती हे सगळं प्रकरण आहे 2024च्या पराभवाचं, हे फोडलं जाईल असं आता तरी दिसतंय. बघू मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.